पहिलं षटक घेऊन येतोय तो एक नावाजलेला गोलंदाज सुभाष आणि दत्तोबा क्रिकेट त्वरित आपला सामना चालू करायचा आहे. इथून होणारे पुढील सामने अजून खूप काही बाकी आहेत. बघूया क्षेत्ररक्षण लावून फलंदाजीसाठी राधाकृष्ण क्रिकेट टीमचा फलंदाज आहे तो रोशन आणि नॉन स्ट्राईकला आहे तो अमोल. दोन्ही पंचाला विनंती सामना त्वरित चालू करायचा आहे. चिंचवाडी ऐक्यवर्धक सडवे मंडल सडवे आयोजित भव्य दिव्य ओरम क्रिकेट स्पर्धा 2025 या स्पर्धेचा चालू असणारा सामना राधाकृष्ण टेटवळे आणि दत्तकृपा असून पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तो दत्तकृपा क्रिकेट टीमचा गोलंदाज सुभाष जर्सी नंबर 82. पुढला पहिला चेंडू रोशनसाठी. बघूया काय होतं या चेंडूवरती. मला वाटतं सुंदर असा तटवलेला चेंडू आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय ते रोशन. संघाची धावसंख्या होते ती एक चेंडू एक. स्ट्राईकसाठी सज्ज होतोय तो अमोल. पुढील चेंडू घेऊन येतोय तो सुभाष. सुभाषचा पहिला चेंडू अमोलसाठी. बघूया चेंडूवरती मारलेला अत्यंत सुंदर असा ऑफ साईडला तटवलेला चेंडू. या चेंडूवरती किती धावा होतात बघूया. मला वाटतं 2 धावेवरती समाधान मानावं लागतंय हे राधाकृष्ण संघाला. संघाची धावसंख्या होते ती मी माझे अहो करा बिंदास करा. आम्ही पण आपण आहे ना. पुढे चेंडू घेऊन येतो तो सुभाष अमोलसाठी. संघाचा तिसरा चेंडू सुभाषचा अमोलसाठी. सुंदर मारण्याचा प्रयत्न परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागतंय हे राधाकृष्ण संघाला. अत्यंत शिस्तबद्ध अशी गोलंदाजी पाहायला मिळते ते सुभाषकडून. आणि 3 झाले. एक इथे एक पहिलं तिथे 3 झाले. इथे 2 गेले. पहिल्याला सिंगल गेला. इथे 2 गेले. पुढील चेंडू घेऊन येतोय तो सुभाष रोशनसाठी. अत्यंत सुंदर अशी शतरंगशी सजावट केली होती असोन संघाने आणि अत्यंत सुंदर असा ऑफ साईड ठेवलेला चेंडू. रोशनला काही समजला नाही. निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या होते 4 आणि चिंचवड ऐक्यवर्धक मंडळ सडवे आयोजित भव्य दिव्य चषक 2025. पुढला चेंडू सुभाषचा. बघूया काय होत्या चेंडूला. अत्यंत सुंदर मारण्याचा प्रयत्न मला वाटतं परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागतं हे राधाकृष्ण संघाला. संघाच्या धावसंख्येत 1 ने भर पडते. संघाची धावसंख्या होते 5. अत्यंत पॉवर प्ले मध्ये अत्यंत सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो सुभाष. स्ट्राईकला आहे तुम्हाला वाटतं अमोल. सुभाषचा पुढील चेंडू हा अमोलसाठी. बघूया चेंडूवरती किती धावा होत आहेत. अत्यंत सुंदर असा मारलेला चेंडू. बघूया मागच्या दिशेने चेंडू जातोय. सीमारेषा बाहेर जातो की किती धावा होतात. मला वाटतं 2 धावावरती समाधान मानावं लागतंय ते राधाकृष्ण संघाला. संघाची समाप्ती एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ते 7. पुढील कॉमेंटेटरी मी माझे मित्र प्रशांत कदम यांच्याकडे माईक सुपूर्द करतोय. धन्यवाद सर. या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तो एक रंजकदार सामना आणि या ठिकाणी सामन्याची सुरुवात मात्र आता या ठिकाणी थोडीशी संत गतीने धावसंख्या चाललेली आहे आणि आता मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की मोठे फटके मारण्याचे या ठिकाणी माहेर असलेला हा टेटवली राधाकृष्ण संघ आणि त्याचबरोबर या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळते समालोचक करणारे सुद्धा या ठिकाणी टेटवली आणि असोन या 2 संघाचे आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा एक रंजकदार अटीतटीचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला नक्कीच मिळेल.
आता दादा भाऊ एकत्र हॅलो, या ठिकाणी मात्र पुढील षटक टाकण्यासाठी मात्र मोठी जबाबदारी घेऊन आलेला आहे तो अविनाश. एक मोठा अनुभव असलेला आणि नावारूपास आलेला हा एक गुणवंत खेळाडू म्हणून आजपर्यंत त्याची रणसंग्रामच्या माध्यमातून ओळख. आणि या ठिकाणी मात्र पुढील चेंडू आणि एक मोठा झटका, टेटवली संघाला एक मोठा झटका या ठिकाणी. रोशन, मोठा झटका या ठिकाणी. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ते अविनाशच्या माध्यमातून. मी आता चेंडू टाकण्याच्या अगोदरच बोललो होतो की एक गुणवंत खेळाडू आहे नावारूपास आलेला, त्याच्यामुळे मात्र या ठिकाणी मात्र पूर्ण जय हनुमान टीम मात्र खुशीचा या ठिकाणी प्रसंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पुढील फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो जाताना बंटी. राधाकृष्ण क्रिकेट संघाचे आधारस्तंभ प्रदीप मेंगे साहेब आणि जय हनुमान क्रिकेट संघाचे आधारस्तंभ संजय गावडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत असलेले हे दोन संघ, दोन मित्रांची म्हणतात ना, दोन बैलांची झोंबी. त्यात आता उभी कोण माहित नाहीत, परंतु आता या ठिकाणी मात्र मोठा फटका मारण्याच्या मध्ये 1 धावेवरती समाधान. या ठिकाणी मात्र धावसंख्या संत गतीने वधारताना पाहायला मिळते आपल्याला. आणि धावसंख्या झालेली आहे ती 8 धावा. कडच या ठिकाणी मात्र चिंचवाडी ऐक्यवर्धन मंडळ सडवे एक आदर्श मंडळ म्हणून ज्यांची पंचक्रोशीमध्ये ज्यांची ओळख आहे, ते मंडळाच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपल्याला या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या ठिकाणी मात्र अतिशय घाणेरडा चेंडू म्हणतात ना तो हा. आणि या ठिकाणी मात्र 1 धावेने संघाची धावसंख्या वधारलेली आहे. ती संघाची धावसंख्या झाली होती 9 धावा. पंचांचे दोन्ही हात समांतर झाले. आम्हाला कळलं एक नावारूपास आणि एक अत्यंत जबाबदारीने पंचगिरी करणारे आमचे मित्र लंकेशजी कदम. या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बीट झालेला आहे तो अमोल. काहीसा चेंडू समजलेला नाही, चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये स्थिर राहिलेला. एक अविनाश एक सुंदर गोलंदाज आहे, पंचक्रोशीमध्ये एक नावाजलेला गोलंदाज. आणि या ठिकाणी मात्र दोन्ही पंच तटस्थ आहेत. पुढील चेंडू या ठिकाणी मात्र मोठा फटका, 1 धावेवरती समाधान, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. आणि या ठिकाणी मात्र नाना हो करताना 1च धाव. मित्रांनो, जर का टेटवली संघाला विजय संपादन करायचा असेल तर मात्र मोठे फटके तुम्हाला खेळावेच लागणार. 1-1, 2-2 धावे बरोबरच एखादा मोठा फटका नक्कीच तुम्हाला खेळायला लागणार आणि तो खेळावाच लागेल. रिस्क ही क्रिकेटमध्ये घ्यावीच लागते. जर रिस्क घेतली नाही तर तुम्हाला यश संपादन करता येत नाही. आणि या ठिकाणी मात्र मोठा झटका प्रदीप मेंगेंसाठी आणि संजय गावडे खुश. लगेच चिरंजीव सुद्धा या ठिकाणी सांगतायत पप्पा खुश. चला, या ठिकाणी मात्र जय हनुमान क्रिकेट संघ काहीस आनंदी वातावरणामध्ये आपला आनंद व्यक्त करताना. चला फटाफट सामने फटाफट खेळायचे ना, फटाफट, नाहीतर एक षटकाची पेनल्टी लावली जाईल. चला पुढील फलंदाज या ठिकाणी मात्र खेळण्यासाठी संतोष. आज मात्र प्रदीप मेंगे यांची जागा घेण्यासाठी मात्र दिनेश या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या संघासाठी. एक मोठा आधारस्तंभ राधाकृष्ण क्रिकेट संघाचा. आमचे नितीनभाई, दिनेशभाई, 2-2 नावाने ज्यांची ओळख या पंचक्रोशीमध्ये आहे, ते आमचे मित्र दिनेश साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, पटणीच्या मैदानावरचा हा सामना आज मात्र आपण कातोबा मैदानामध्ये पाहतोय. जरा बरं वाटतंय. या ठिकाणी
क्रिकेटच्या पंढरीत खेळताना जी अडचण निर्माण होते ती मात्र या ठिकाणी होत नाही. चला, या ठिकाणी याच्या अगोदर झालेले जे विजयी संघ आहेत, बेजेवाडी 11, त्रिमूर्ती देवळवाडी रुखी आणि जय महामाई क्रिकेट क्लब शेरवली, या तिन्ही संघांनी चिठ्ठीसाठी या ठिकाणी यायचं आहे. आणि या ठिकाणी मात्र पंचांचा निर्णय, दोन्ही हात समांतर, वाईडचा इशारा, अत्यंत गचाव अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ती मित्र, जर आपल्याला यश संपादन करायचं असेल तर मात्र असे घाणेरडे चेंडू टाकून आपल्याला जमणार नाही, कारण संघासाठी जय हा महत्वाचा असतो आणि तो गोलंदाजीवरती आणि फलंदाजीवरती निर्भर असतो. आणि या ठिकाणी मात्र पुन्हा बाहेर जाणारा चेंडू, पंचांना मात्र इथे त्रास, दोन्ही हात वर करायला लागतायत. या ठिकाणी मात्र अतिरिक्त धाव, 2 धावा मिळाल्या अतिरिक्त लगातार आणि संघाची धावसंख्या झाली होती 12. बघूया या मैदानात, कातोबा मैदान, आणि कोणाचे 12 वाजतात ते बघूया. 12 वाजायला बरोबर 40 मिनिटं बाकी आहेत. या ठिकाणी मात्र पुढील चेंडू, या ठिकाणी मात्र 1 धावेवरती समाधान. अमोल वारंवार बीड होतोय, 2 धावा घेतलेल्या आहेत. सुंदर रनिंग, चौरट्या धावेसाठी प्रसिद्ध असलेला हा खेळाडू अमोल आज मात्र तो नाखुश आहे, कारण का त्याचा भाऊ पाठीशी नाही, कारण तो परीक्षेसाठी गेलेला आहे गावाला. शुभम एक मोठा आधार असतो त्याच्या पाठीशी. आणि या ठिकाणी मात्र पुढील चेंडू, चला पुन्हा एकदा या अगोदर जे विजयी संघ झाले आहेत, बेजेवाडी 11, शेरवली संघ आणि रोखी संघ, पहिला पुकार तुमच्यासाठी. या लवकरात लवकर स्टेजवरती या, घ्या देवाचं नाव आणि चांगली चिठ्ठी येऊ दे म्हणा. हॅलो, जय महामाई क्रिकेट क्लब शेरवली चे करणार कुठे असेल त्यांनी तरी टेस्टकडे यायचं आहे. आपल्या विनिंगचे तिन्ही संघ सुरुवातीचे बेजेवाडी, त्रिमूर्ती देववाडी रुखी आणि जय महामाई क्रिकेट क्लब शेरवली, तिन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टेस्टकडे येऊन चिठ्ठी उडवून घ्यायचे, जेणेकरून पुढील सामने आपल्याला पुढे चालू करता येईल. जेवढं सर्व संघाने विनंती, जेवढं आपण सहकार्य या मंडळाला कराल तेवढंच आपण 5-5:30 पर्यंत आपण फायनल करायचं आपला मानव होईल, जेणेकरून आपल्याला शेवटच्या एका सूर्यप्रकाशामध्ये फायनल खेळवता येईल इथे. आणि एक शेवटपर्यंत सकाळपासून सुरुवात झाली तिथं शेवटही चांगला करता येईल. तर सर्व संघांना विनंती आहे. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. या ठिकाणी मात्र मोठा फटका, आणि या ठिकाणी मात्र सुभाष फिल्डिंग साठी तटस्थ, 2 धावेवरती समाधान. गेले 25 वर्ष सातत्याने क्रिकेट खेळत असलेला हा खेळाडू सुभाष गावडे. मित्रांनो, त्यांच्या बरोबरचे इतर खेळाडू आता काठी घेऊन चालतात आणि त्यांच्या बरोबर खेळलेला हा मात्र 82 अंकाची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आज मात्र उभा मैदानात आहे. ज्याप्रमाणे बैलगाड्याच्या शर्यतीमध्ये सोन्या बैलाची ज्याप्रमाणे क्रेज आहे, त्याप्रमाणे या ठिकाणी मात्र या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती क्रेज सुभाष गावडे यांची. चला पुढील, या ठिकाणी मात्र खेळ समाप्त झालेला आणि या ठिकाणी आव्हान ठेवलेलं आहे ते जय संघाला. 17 धावांचं अगदी सोपाने माफक आव्हान ठेवलेलं आहे, परंतु क्रिकेटमध्ये मात्र. हॅलो, जय महामाई क्रिकेट क्लब शेरवली करण्यावर एक विनंती आहे तुम्हाला की त्वरित आपण तुमच्यावर आपलं नाव घोषित करून सुद्धा आपण इकडे आलेलं आहे. अजून मंडळाला थोडं सहकार्य करा. येत आहेत ते बसलं होतं ना. दत्तकृपा क्रिकेट टीमला एक जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये मला वाटतं 17 धावा
त्वरित नाणेफेक करायच्या इथं पुढील होणारा सामना हा GCC गंगावाडी पनवेल आणि नवक्रांती बेंदवडी सेरवडी या दोन संघामध्ये खेळला जाईल. सामना चालू करायचा लवकर. चला फलंदाजीसाठी कोण गेले? हॅलो, दोन्ही करणाऱ्यांना विनंती आहे. अमोल बेंद्रे आणि गंगावाडी कर्णधार आपण या पुढे. यांचं टॉच उडून घे. यांचा किती नको काढू. या दोघांचा टॉच उडव. या दोघांचा टॉच उडव ना. टॉच करणार करून घ्या यांचा. शेरवलीनी कोणाचं आहेत ते टॉच? हॅलो, राजेश वालन यांना विनंती करतो की आपण शेरवली नवक्रांती आणि गंगावाडी पनवेल या संघावर टॉच करायचा आहे. हा टॉच उडून यांचा राऊंड खेळून टाकू नये लगेच. मग तो टॉच उडवायचा आहे फक्त. कोण विन आहे? हॅलो, मला वाटतं GCC गंगावाडी पनवेल हा संघ टॉच विन झालेला आहे. तरी आपला निर्णय त्वरित सांगायचा आहे. प्रीतम गोरिवले तो शुभम. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. ते दीपक याच्या माध्यमातून टेटवली संघाला जर का आपल्याला विजय संपादन करायचा असेल तर या पद्धतीची गोलंदाजी आपल्याला नक्कीच करावी लागेल दीपक. परंतु तेवढा ताकदीचे फलंदाज मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते मैदानामध्ये सुंदर बीट झालेला हा फलंदाजी. GCC गंगावाडी पनवेल या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं तरी नवक्रांती बेंद्रवाडी यांनी आपली फलंदाज तयार ठेवतात. सुंदर अशी हा संघ चिठ्ठीमध्ये विन झालेला आहे. क्वार्टर फायनलला तो संघ पोचलेला आहे चिठ्ठीच्या माध्यमातून. हॅलो, सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. ते टेटवली राधाकृष्ण क्रिकेट संघाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी मात्र मोठा फटका या ठिकाणी मात्र आणि या ठिकाणी मात्र 4 धावा सुमधुर. धन्यवाद डीजे मास्तर. या ठिकाणी मात्र पुढे चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी मैदानाला समांतर असा हा या ठिकाणी चेंडू ठेवून काढलेला आहे आणि या ठिकाणी मात्र 2 धावा मिळालेल्या आहेत. 2 धावांच्या मदतीअंती षटक संपलं का? पंच षटक समाप्ती झाली का? 2 डॉट काढले, 1 रन काढला. 2 पहिले आपण बोलत होतो पहिली स्ट्राइक पण शुभम स्ट्राइक पहिले 1 बॉल 1 घेतला. ठीक आहे, बरोबर घेतला ना. या ठिकाणी मात्र षटकाची समाप्ती आणि षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 7 धावा. मित्रांनो 3 षटकांचा खेळ या ठिकाणी, अजून 2 षटकांचा खेळ बाकी आणि पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी मात्र 12 चेंडू 10 धावा. या ठिकाणी पुढील गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो रोहित. एक मोठं नाव या ठिकाणी टेटवली क्रिकेट संघामधील रोहित या ठिकाणी मात्र आपल्या संघासाठी या ठिकाणी मात्र मोठा फटका आणि या ठिकाणी मात्र 1 धावेवरती समाधान. और
मित्रा या ठिकाणी मात्र अशा प्रकारचा थ्रो करून आपल्याला जमणार नाही, कारण तो एक एक धाव ही अत्यंत महत्वाची असते क्रिकेटमध्ये. आणि क्रिकेटमध्ये जर फिल्डिंग जर आपली उत्कृष्ट असेल, क्षेत्ररक्षण उत्कृष्ट असेल, तरच आपल्याला विजय संपादन करताना कोणतीच अडचण या ठिकाणी होत नाही. या ठिकाणी मात्र मागच्या पुढील चेंडू या ठिकाणी उत्कृष्ट पद्धतीने तटवलेला चेंडू सीमारेषेकडे वाटचाल करताना या ठिकाणी मात्र 4 धावा मिळत आहेत. संघाची धाव संख्या होती 14. पुढील चेंडू घेतो शुभमसाठी रोहित. बघूया शुभम या चेंडू काय होतं, सुंदरचा मारलेला चेंडू मला वाटतं फोर. आणि अशा तऱ्हेने